कसे आहात मुलांनो? मस्त. मला एक सांगा, त्रिकोण कशाला म्हणायचं? सानिका सांग. ज्याला तीन बाजू, तीन कोण, तीन शिरोबिंदू त्याला म्हणतात त्रिकोण. बरोबर. त्रिकोणाचे बाजूवरून तीन प्रकार पडतात आणि कोणावरून तीन प्रकार पडतात. बरोबर आहे की नाही? तुम्हाला कोण सांगते बरं कोणावरून त्रिकोणाचे कोणते तीन प्रकार पडतात? आरुष सांग. लघुकोण त्रिकोण, विशालकोण त्रिकोण, काटकोण त्रिकोण. बरोबर. आणि बाजूवरून त्रिकोणाचे कोणते प्रकार पडतात रे? कोण सांगते? कस्तुरी सांग. समभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण. अगदी बरोबर. टाळ्या वाजवण्यासाठी. आता आपण आज दिलेल्या मापावरून त्रिकोण कसा काढायचा हे पाहणार आहोत. येतं का तुम्हाला काढायला? नाही. ठीक आहे, आपण आज शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला काही साहित्याचा वापर करायला लागतो. हे तुम्हाला माहिती, भूमिती पेटी. बरोबर. तुमची जशी कंपास असते तशी ही भूमिती पेटी आहे. याच्यामध्ये जे साहित्य असतं त्याची नाव आहेत का तुम्हाला माहित? याला काय म्हणतात? कर्कट. याला काय म्हणतात? कंपास. वर्तुळ, कंपास. बरोबर. आणि हे दोन काय आहेत रे? त्रिकोणी. त्रिकोणी. अगदी बरोबर. आणि हे आहे कोणमापक. बरोबर. आता यातील काही साहित्याचा वापर आपल्याला त्रिकोण काढण्यासाठी करायचा आहे. आता आपल्याला इथं एक त्रिकोण काढायचा आहे. त्रिकोण PQR. त्याच्यामध्ये PQ ची लांबी दिली 8.4 सेमी, QR ची लांबी दिली 7.5 सेमी आणि PR ची लांबी दिली 9.2 सेमी. तर अगोदर काय करायचं? डायरेक्ट हा त्रिकोण काढायचा नाही. अगोदर आपल्याला एक कच्चा त्रिकोण काढायचा. त्याला नाव द्यायचे. कोणता त्रिकोण आहे? PQ आणि R. आणि तिची माप लिहून घ्या. PQ चं माप आहे 8.4, QR चं माप आहे 7.5 आणि PR चं माप आहे 9.2. आता हा कच्चा त्रिकोण काढल्यानंतर आपल्याला प्रॉपर या मापाचा त्रिकोण काढायचा. याचा उपयोग करून आता सगळ्यात प्रथम मला एक सांगा, या त्रिकोणाचा पाया कोणता रे? QR. पाया आहे QR. त्याची लांबी सांगा. 7.5 सेमी. तर आपल्याला अगोदर त्रिकोणाचा पाया याचा वापर करू आपण आणि 7.5 पाया काढून घेऊ. त्याला नाव द्यायचं QR. काय नाव द्यायचं? QR. 7.5 सेमी. बरोबर. आता आपल्याला Q आणि R हे शिरोबिंदू कळाले. आता तिसरा एक शिरोबिंदू राहिला वरचा. कोणता रे? P. मग P आणि Q याची लांबी किती आहे? 8.4. मग आपण कोणाचा वापर करायचा? वर्तुळ, कंपास. याच्यामध्ये 8.4 हे माप घ्यायचं. 8.4. 8.4 हे माप घेतल्यानंतर PQ काढायचं. मग Q वर एक टोक मांडायचं आणि हा असा कंस मारायचा. कंस काढायचा. काढला. त्यानंतर कोणतं माप घेणार आपण? PR चं माप किती आहे? 9.2. मग आता आपल्याला परत 9.2 माप घ्यायचं. 9.2 आणि एक टोक कुठं मांडणार मग आता? R. बरोबर. R वर एक टोक मांडायचं आणि हा असा कंस याला छेदायचा. कुठं छेदलं रे? दिसतंय का छेदलेलं? आणि मग जे छेदलेलं आहे बरोबर त्या ठिकाणावरून हे बिंदू काय करायचे? जोडायचे. आणि त्याला काय नाव द्यायचं? P. त्यांची माप लिहा. PQ किती आहे? 8.4 सेमी आणि PR चं माप आहे 9.2 सेमी. 9.2 सेमी. हा झाला त्रिकोण. याचं माप जरी आपण पट्टीने मोजलं PQ चं तरी किती? 8.4. अशा पद्धतीने या साधनांचा वापर करून आपल्याला हा त्रिकोण काढायचा आहे आणि आपण काढला. समजलं सगळ्यांना? आता तुम्हाला हा त्रिकोण ABC याची 3 बाजूंची माप दिलेली आहेत. या 3 बाजूंची माप पाहायची आणि तुम्ही हा त्रिकोण काढायचा. लक्षात? हो. ठीक आहे, काढा.